तुम्हाला जर हाय कोलेस्टेरॉलचा प्रॉब्लेम असेल तर आयुर्वेद तुम्हाला कशी मदत करू शकतो? पहिल्यांदा हे समजून घेऊ की कोलेस्टेरॉल वाढलं आहे तर त्याच्यामागची कारणं काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य कारण म्हणजेच ओव्हर ईटिंग. त्यालाच आयुर्वेदामध्ये अध्यशन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच भूक असो वा नसो वारंवार काही ना काही खात राहणं, समोर आलं म्हणून खात राहणं. तर हे कोलेस्टेरॉल वाढण्यामागचं खूप महत्त्वाचं आणि प्रमुख कारण आहे. त्यानंतर त्यातल्या त्यातही जर का तुम्ही जास्त प्रमाणात फॅटी असं फूड खात असाल, जसं की दूध, तूप, चीज, पनीर ह्या गोष्टी ज्या आहेत, त्याचबरोबर तळलेले खूप जास्त पदार्थ, ज्याच्यामध्ये स्निग्धांश आहे असे पदार्थ जर वारंवार खूप जास्त प्रमाणात मिठाया वेगवेगळ्या खाण्यात येत असतील तर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉल वाढणार आहे. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे तुमची बैठी जीवनशैली. सेडेंटरी लाईफस्टाईल असेल आणि अजिबात शरीराची हालचाल होत नसेल तर फॅट डिपॉझिट हे नॅचरली व्हायला लागतं. बिकॉज हीट जनरेट जर नाही झाली तर तुमच्या शरीरातील फॅट वितळू शकत नाही आणि ते कमी होऊ शकत नाही. बरोबर आहे? लॉजिकली सांगतेय. तिसरं महत्त्वाचं कारण जे आहे ते फॅट डिपॉझिशनचं हे स्ट्रेस आहे. स्ट्रेसमुळे अगेन इनडायजेशन होतं. सायकोसोमॅटिक सिस्टम आपल्याला माहिती आहे की स्ट्रेसचा डायरेक्टली डायजेशनवरती इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळे सुद्धा इनडायजेशन आणि फॅट डिपॉझिशन हे वाढतं. स्लीप रुटीन जरी डिस्टर्ब असेल तरी सुद्धा तुमचं एक्सेसिव्ह कोलेस्ट्रॉल हे वाढणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर का लिव्हर फंक्शन वीक असेल तरी सुद्धा बॅड कोलेस्ट्रॉल हे शरीरामध्ये वाढू शकतं. त्यामुळे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर आता हे जे कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे हे कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये कोणते उपाय सांगितलेले आहेत? तर पहिलं म्हणजे सोपा उपाय सगळ्यात म्हणजे गरम पाणी पिणं. तर हे गरम पाणी तुम्हाला जेवणाच्या आधी घ्यायचं आहे आणि गरम पाणी म्हणजे नुसतं गरम करणं असं नाही आहे, तर त्याला चांगली उकळी आली पाहिजे. आयुर्वेदानुसार ह्याला 1/4 किंवा 1/6 म्हणजे 1/4 आटवून जे पाणी उरतं तर असं पाणी प्यायला सांगितलेलं आहे, जेणेकरून की तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि हे फॅट मेटाबॉलिझम जे आहे ते व्यवस्थित व्हायला लागतं. हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल सोडायची आहे. 30 मिनिट किमान तुमचं ब्रिस्क वॉकिंग होणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज शरीरामध्ये हीट जनरेट होणार नाही. त्यामुळे ब्रिस्क वॉकिंग किंवा इतरही कुठले एक्सरसाइजेस करून जर का हीट जनरेट झाली, मूव्हमेंट झाली बॉडीची, तर हे फॅट डिपॉझिशन कमी होऊ शकतं, कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं. त्यानंतर तिसरं जे आहे ते लिव्हर फ्रेंडली डाएट्स तुम्ही करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हळद वापरता येते, मुगाची डाळ किंवा अख्खे मूग, त्याचबरोबर बीटरूट असे जे काही पदार्थ आहेत जे लिव्हर फंक्शनला हेल्प करतात असे पदार्थ आहारामध्ये आणायचे आहेत आणि ते रॉ खायचे नाही. सॅलड फॉर्ममध्ये न खाता त्याला कुठली ना कुठली प्रोसेस, जसं उकडणं आहे, भाजणं आहे, थोडंसं फ्राय करणं आहे ऑइलमध्ये, ह्या गोष्टी करून हे पदार्थ खायचे आहेत. तिसरं म्हणजे ऑइली फूड आणि प्रोसेस्ड फूड हे तुम्हाला अवॉइड करायचं. जेवणामध्ये असे काही मसाल्याचे पदार्थ आहेत जसं की जिरे आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे, दालचिनी आहे, हे फॅटचं पचन करण्यासाठी उपयुक्त पडतात. तर असे जे आहेत मसाले ते तुमच्या जेवण बनवताना स्वयंपाकात प्रमाणात वापरण्यात आले तरी सुद्धा तुमचं कोलेस्ट्रॉल छान प्रकारे कमी होऊ शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब